हो हो येणार जो. ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई गेल्या अनेक वर्षी जुनी भाजी मंडई आहे आणि पूर्वी या भाजी मंडईला वेळेची मर्यादा होती. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या भाजी मंडईची वेळ होती. म्हणजे जवळपास 12-1 पर्यंत ही भाजी मंडई बऱ्यापैकी संपायची. पण आज जर बघितलं तर त्या ठिकाणी संपूर्ण दिवस म्हणजे संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत हे भाजीवाले तिथून हलत नाहीत. त्यांचा कालवा, त्यांचा तिथं जो बडबडणारे ते भाजी ऐकताना त्या अक्षरशः तिथले लोक कंटाळलेले आहेत. या संदर्भात सुद्धा आणि त्याचप्रमाणे त्या भाजी मंडईच्या आवारामध्ये अग्निशामक येऊ शकत नाही, एखादी ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, एखादा जर अपघात घडला तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाहन येत नाही. हे दुर्दैव आहे. आणि या संदर्भात सुद्धा माननीय रोकडे साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की त्या भाजी मंडईची जी वेळ आहे, वेळेची मर्यादा आहे, ती सकाळी 6 ते 3 पूर्वीप्रमाणे आहे त्याच पद्धतीनं असावी. अशा बोंबला रे बोंबला, महानगरपालिकेच्या नावानं बोंबला. बोंबला रे बोंबला, महापालिका अधिकाऱ्याच्या नावानं बोंबला. हो हो येणार जो. ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई गेल्या अनेक वर्षी जुनी भाजी मंडई आहे आणि पूर्वी या भाजी मंडईला वेळेची मर्यादा होती. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या भाजी मंडईची वेळ होती. म्हणजे जवळपास 12-1 पर्यंत ही भाजी मंडई बऱ्यापैकी संपायची. पण आज जर बघितलं तर त्या ठिकाणी संपूर्ण दिवस म्हणजे संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत हे भाजीवाले तिथून हलत नाहीत. त्यांचा कालवा, त्यांचा तिथं जो बडबडणारे ते भाजी ऐकताना त्या अक्षरशः तिथले लोक कंटाळलेले आहेत. या संदर्भात सुद्धा आणि त्याचप्रमाणे त्या भाजी मंडईच्या आवारामध्ये अग्निशामक येऊ शकत नाही, एखादी ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, एखादा जर अपघात घडला तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाहन येत नाही. हे दुर्दैव आहे. आणि या संदर्भात सुद्धा माननीय रोकडे साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की त्या भाजी मंडईची जी वेळ आहे, वेळेची मर्यादा आहे, ती सकाळी 6 ते 3 पूर्वीप्रमाणे आहे त्याच पद्धतीनं असावी. अशा बोंबला रे बोंबला, महानगरपालिकेच्या नावानं बोंबला. बोंबला रे बोंबला, महापालिका अधिकाऱ्याच्या नावानं बोंबला.